नमस्कार, इजी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्राय कलेजी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण, कढीपत्ता, मिरच्या, हळद, मीठ आणि तेल। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। एका पातेल्यामध्ये मी कलेजा घेतलाय आणि 1 ग्लास पाणी टाकून ते आपण आता 10 मिनिटे शिजून घ्यायचे। दहा मिनिटे शिजून झाल्यावर त्याच्यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठे पण नाही, मध्यम आकाराचे पीस करून घ्यायचे आहेत। चला आता आपण कलेजा फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी तेल गरम करून घेतले आणि त्याच्यात कढीपत्ता, लसूण आणि मिरची हे टाकलेलं आहे आणि ते ठेचूनच घेतलेलं आहे। लसूण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं नाही आणि अशा मस्तपैकी लसूण आपण तेलात शिजून घ्यायचं आहे अगोदर। लसूण बऱ्यापैकी शिजल्यावर आपण त्याच्यात मीठ टाकायचं आहे, नंतर हळद टाकायची आहे आणि जरा मिक्स करून घ्यायचं आहे। हळद मीठ मिक्स केल्यानंतर त्याच्यात कलेजेचे ते तुकडे केले ते टाकायचे आहेत आणि सर्व मिक्स करून 2 ते 3 मिनिटे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्तपैकी सर्व लसूण आणि हळद मीठ पूर्ण कलेजीला लागला पाहिजे अशा प्रकारे आणि मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटे आणि झाकण काढून पुन्हा बघायचं आहे आपण आणि त्याच्यानंतर पुन्हा सर्व मिक्स करायचं आहे। वरून आपण कोथिंबीर घालायची आहे। अशा प्रकारे कलेजी फ्राय झालेली आहे। ही सोप्यात सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।